संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। शिवसेना, ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य पातळीवर एकत्र येताना दिसून येत आहे। त्यातच कर्जतमध्ये सुद्धा मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याचे चित्र आहे। कारणही तसंच आहे। मनसेच्या वतीने तालुक्यातील खड्ड्यांच्या बाबतीत रस्त्यावर आंदोलन करण्यात आले आणि आंदोलनाला शिवसेना, ठाकरे गटाकडून लेखी पाठिंबा देण्यात आला। दरम्यान कर्जत तालुक्यात रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अनोखं आंदोलन केलं। 19 सप्टेंबर रोजी नेरळ साईल मंदिर चौकातून सुरुवात करून लोकमान्य टिळक चौकापर्यंत आणि त्यानंतर पायी श्रीराम पुलाच्या मुख्य रस्त्यापर्यंत भीकमाग आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर जाणाऱ्या लोकांकडून भीक मागून जमा झालेले 1240 रुपये थेट मुख्यमंत्री निधीत जमा केले। कर्जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रायगड जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या अखत्यारीत येणारे रस्ते अतिशय खराब असून काही रस्ते हे अलीकडेच वर्षभरापूर्वीच नव्याने करण्यात आले होते। मात्र या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे। तसेच कर्जत शहरातून जाणारा शहापूर ते हाल राष्ट्रीय महामार्ग 548 हा सुद्धा अतिशय खड्डेमय बनला। याबाबत मनसे पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। या आंदोलनाचे नेतृत्व रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केलं। यावेळी जिल्हा सचिव अक्षय महाले, तालुका अध्यक्ष यशवंत भवारे, तालुका सचिव प्रदीप पाटील, उपतालुका अध्यक्ष स्वप्नील शेळके, प्रवीण राणे, नारायण भोईर, भूषण राणे, सागर भोईर, तालुका प्रसिद्धी प्रमुख अवधूत तत्रे, कर्जत शहर अध्यक्ष राजेश साळुंके, नेरळ शहर अध्यक्ष सुभाष नाईक, नेरळ महिला शहर अध्यक्ष तेजश्री भोईर आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं, पण या आंदोलनामुळे कर्जतमध्ये राजकारणात खळबळ उडाली असून मनसेच्या पुढील पावलांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले, कर्जत, रायगड। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून गणपती उत्सव आपला यायच्या अगोदरपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देऊन याच्यावरती वेळोवेळी प्रशासनाला आम्ही कळवत होतो की रस्त्यांची अवस्था तालुक्यातील गाववाड्या असतील, आदिवासी वाड्या असतील, प्रमुख शहराचे रस्ते असतील, नेरळ कळंबचा रस्ता असेल, कशाळी साईडचा रस्ता असेल किंवा तालुक्यातले 4 पट्ट्यापासून तर अन्य रस्ते असतील, त्यांची अतिशय भीषण अवस्था झालेली आहे। अनेक अपघात देखील झालेले आहेत। परंतु प्रशासनाला जेव्हा आमचे पदाधिकारी सांगायचे त्यावेळेस ते बोलायचे फंड नाही आहे, निधी नाही आहे। परंतु रात्रीतनं आपण पाहायचो की बातमी गुपचूप यायची की कोणीतरी खड्डे बुजवतोय। मग अधिकारी म्हणायचे आम्ही तात्पुरते बुजवलेले आहेत। खड्डे बुजवायला 4 दिवसात दुसरीकडनं बातमी यायची। तर असं किती दिवस एकीकडे म्हणायचं आमच्याकडे पैसे नाही आहेत, एकीकडे हे गुपचूप खड्डे भरायचं कॉन्ट्रॅक्ट काढायचं। तर अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या पैशाचा ज्या ठेकेदारांनी रस्ते बनवलेले आहेत तालुक्यातील ते ठेकेदार मात्र गायब आहेत। मग त्यांच्या मागे कोण पुढारी असो नसो आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। जनतेच्या पैशातनं बनलेला रस्ता हा जनतेसाठी सुखकर असला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचा जो दुर्लक्ष झालेला आहे या तालुक्यामधील रस्त्यांवर त्यांना जाग आणण्याकरता आम्ही भीक मागो आंदोलन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केलेलं आहे। आमचे तालुका अध्यक्ष यशवंत भवारेजी असतील, सर्व सहकारी असतील, त्यांच्या माध्यमातून या आंदोलनाची आम्ही पुढे रूपरेषा केलेली आहे। आजचं आंदोलन हे प्रतिकात्मक असून जर आज जे अधिकारी आले आहेत त्यांनी सांगितलं की पाऊस थांबला की तात्काळ आम्ही पूर्ण तालुक्यातील रस्त्यांची अवस्था जी आहे ती सुधारू, आम्ही थोडा वाट पाहू। पण याच्यानंतर आम्ही काही दिवसापूर्वी म्हटलेलं होतं की ज्या ठेकेदारांनी आणि जो अधिकारी ज्या रस्त्याला कारणीभूत आहे बनवायला त्याला त्या खड्ड्यामध्ये उभं करण्याचं काम जर आमचं आजच्या आंदोलनाचं फलित निघालं नाही तर भविष्यात आमचं आंदोलन अतिशय दाहक असेल, भव्य असेल, आक्रमक असेल। आज आम्ही प्रतिकात्मक भीक मागो आंदोलन केलेलं आहे, जनतेमध्ये जनजागृती केलेली आहे आणि प्रशासनाला लक्ष वेधलेलं आहे। या आंदोलनाची जर त्यांनी दाद घेतली नाही किंवा त्यांनी जर रिझल्ट दिला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या पुढे भविष्यात जे आंदोलन करेल ते अतिशय भयंकर असेल आणि त्याचे पडसाद पूर्ण सरकार असेल किंवा प्रशासनावरती उमटतील। त्यांनी आम्हाला सांगितलं की पाऊस जरासा कमी झाला 8-10 दिवसामध्ये तर तात्काळ त्यांच्याकडचे जे रस्ते आहेत ते तात्काळ सुरळीत केले जातील आणि काही रस्त्यांवरती जड अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे त्या ठिकाणी देखील आम्ही आमची जी काही भूमिका आहे, जे आमचे नियम आहेत ते नियम लावून ती सुधारण्याचा प्रयत्न करू। आणि ज्या आदिवासी भागामध्ये जिल्हा परिषदचे देखील अधिकारी आलेले आहेत, ज्या आदिवासी भागामध्ये खेडेगावामध्ये बनवलेल्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, ज्या ठेकेदारांनी हा रस्ता बनवलेला आहे त्या ठेकेदारांवरती ब्लॅकलिस्ट करण्याचं काम हे ज्या संबंधित संस्था आहेत त्यांच्याकडनं केलं जाईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। ही आदरणीय राजसाहेब ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। आम्ही कुठच्याही खोटे आश्वासन देण्याची हिंमत आम्हाला आजपर्यंत कुठच्या अधिकारी असतील किंवा सरकार असेल ही करू शकत नाही आणि जर केलीच तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भविष्यात आम्ही काय करणार आहोत। त्यामुळे आम्हाला जे आश्वासन मिळतं आत्तापर्यंत या तालुक्यातला इतिहास आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी आंदोलनं केलेली आहेत त्याचा रिझल्ट हा जनतेला दिसलेला आहे आणि त्याची काय बोलतो आपण एक्झिक्युशन
हे तात्काळ प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे। ही ताकद महाराष्ट्र सेनेची आहे आणि ती कायम राहील। तर कुठचाही अधिकारी किंवा सरकारमधला कोणी शहाणा हा महाराष्ट्र सेनेला खोटं आश्वासन देऊ शकत नाही। जे आहे ते महाराष्ट्र सेना आपल्या पद्धतीने आणि आपल्या स्टाईलनेच जनतेच्या हिताकरता रिझल्ट करून घेईल। आपण पाहिलं असेल की सत्ता कोणाची पण असू दे, सत्तेत कोणी जरी असलं तरी जनतेच्या प्रश्नाकरता महाराष्ट्र सेना या पक्षालाच रस्त्यावरती उतरावं लागतं। कुणाचं ऑफिस कुठे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आहे। हा रस्ता जनतेच्या मालकीचा आहे आणि नागरिकांच्या रहदारी करता आहे। त्या रस्त्यावरती जे काही भीषण अवस्था आहे ती सुधारणं आमचं काम आहे। आमच्या आंदोलनातनं सगळ्या पक्षाच्या लोकांच्या देखील गाड्या जाणार आहेत, त्यामुळे आम्ही त्याच्याकडे त्या राजकीय हेतूने पाहत नाही। हा जनतेसाठी सामान्य लोकांसाठीचं आंदोलन आहे, त्याच्यामुळे कुठचा राजकीय कुणाचं ऑफिस कुठे असण्याशी याला काही घेणं देणं नाही आहे। ही महाराष्ट्र सेनेची भूमिका आहे। आम्ही नेरळपासून अगदी शहरापासून तर आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। हा रस्ता जर चांगला असता तर आम्ही इथे आलोच नसतो। हा रस्ता खराब असल्यामुळे आम्हाला इथे दाखवायला यावं लागलं। अधिकारी असतील किंवा जनता असेल किंवा प्रशासन असेल यांना आम्हाला दाखवायला इथपर्यंत यावं लागलं। त्यामुळे ज्यांचे कोणाचे ऑफिस इथे असतील त्यांनी प्रथम दखल घेतली पाहिजे। आम्हाला रस्त्यावरती का उतरावं लागलं? त्यामुळे आम्हाला त्याच्याशी काही फरक पडत नाही आणि हा विषय राजकीय नाही। हा विषय हा जनतेच्या हितासाठी आहे आणि नागरिकांच्या हितासाठी आहे।